ध्यानमुद्रा, भस्त्रिका प्राणायाम, डीप ब्रिदिंग, दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ सोडायचा आहे. अगदी सामान्य क्रिया, दिवसभर सुद्धा आपण ही क्रिया आवर्जून करू शकतो आणि आपल्याला आरोग्यामध्ये बदलाव झालेला दिसून येईल. आपण नियमित भस्त्रिकाच करतोय 24 आवर्स, फक्त ती चुकीची होते. एका मिनिटाला आपण 18, 20, 22 पर्यंत श्वास घेतोय. ते आपल्याला कमी झाले पाहिजे असा हेतुपुरस्सर प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून दिवसभर जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा आपण दीर्घ श्वसन करून आपली जी ही संख्या आहे 18, 20, 22 ही कमी कमी करत आणायची हळूहळू. तर आपल्याला आरोग्यामध्ये बदलाव दिसून येईल. थांबूया. आता ही आपण नेहमी करत असतो, पण म्हणून त्याला या ठिकाणी आपल्याला वेळ द्यायची फारशी गरज नाही आहे. आपण नेहमी दिवसभर आठवण होईल तेव्हा तेव्हा दीर्घ श्वसन करायचे. आता आपण यानंतर महत्त्वाचा प्राणायाम कपालभाती. अपान मुद्रा लावायची आहे. वेगवेगळ्या मुद्रा लावू शकतो आपण. ज्याला जो प्रॉब्लेम असेल ती मुद्रा लावू शकतात. अपान मुद्रा शरीराला डिटॉक्स करणार आहे. शरीरामध्ये जे काही विषारी पदार्थ आहेत ते आपोआप बाहेर निघून जाणार आहे. आपण घरामध्ये सुद्धा आरामात टी व्ही बघत असेल, योगक्रिया करत नाही, तेव्हासुद्धा आपण ह्या मुद्रा लावल्या तर आपलं शरीरामध्ये जे काही दूषित पदार्थ आहेत ते आपोआप नाकावाटे बाहेर निघून जात असतात. योग करतानाच मुद्रा लावायच्यात असं नाही. एक एक मुद्रा 10-10 मिनिट लावायची. पोटाचा प्रॉब्लेम असेल, कब्जियत असेल, कॉन्स्टिपेशन होत असेल तर ही समान वायुमुद्रा लावायची. दिसतंय का सर्वांना? समान वायुमुद्रा 5ही बोटं एकत्र करायची. समान वायुमुद्रा पोटाच्या समस्येसाठी. नंतर एक बोट सोडल्यानंतर उदान वायुमुद्रा, म्हणजे आपल्याला या मानेच्या वरती काही जर समस्या असेल त्यामध्ये आपल्याला राहत मिळणार आहे. उदान वायुमुद्रा. त्याच्यानंतर 2 बोटं सोडली तर हा व्यान वायुमुद्रा, म्हणजे शरीरामध्ये जो ब्लड सर्क्युलेशन होत आहे, संपूर्ण शरीरामध्ये फ्लेक्झिबिलिटी, ही व्यान वायुमुद्रा ती लावायची. एक एक मुद्रा जेव्हा आपण घरी बसलो असेल तेव्हा 5-5, 10-10 मिनिट लावली तरी त्याचा उपयोग होणार आहे. म्हणजे योग करतानाच मुद्रा लावायच्या असं नाही, हे लक्षात ठेवा. अपान मुद्रा तर आपण लावतोच आहे. आणि प्राणमुद्रा म्हणजे विटॅमिन्स, प्रोटीन्सची कमी आपल्या शरीरामध्ये होऊ नये म्हणून ही परमेश्वरानं व्यवस्था दिलेली आहे. आणि आपल्या ऋषीमुनींनी त्याची खोज केलेली आहे की ही प्राणमुद्रा लावली तर आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे विटॅमिन्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्सची कमी होणार नाही. शरीरामध्ये सक्षम व्यवस्था दिलेली आहे. त्या सक्षम व्यवस्थेला आपण क्रियाशील ठेवायचं आहे, एवढंच काम आपलं आहे. अगदी सहजपणे केवळ नाकाने शिंकायचं. चेहऱ्यावर प्रसन्न भाव पाहिजे. कुणी आपल्याला कपालभाती करताना पाहिलं तर त्याला असं वाटलं पाहिजे की खूप मोठ्या खजाण्याची चावी ह्याला हाती लागलेली आहे. त्यामुळे खुशी आहे, चेहऱ्यावर खुशी आहे. आणि खरोखरच हा शरीररूपी मोठा खजाना आपल्याला दिलेला आहे, पण त्याची चावी आपल्याला नाही आहे, आपल्याकडे नाही आहे. त्याच्यामुळं आपली आज मानवाची दुर्दशा झालेली आहे. ही चावी आहे कपालभाती, योग साधना. पोट आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट आहे आणि संपूर्ण शरीर हा भारत आहे असं समजायचं. वेळोवेळी सेंट्रल गव्हर्नमेंटला मोर्चे आंदोलनं करून हलवायला लागतंय ना, तसं आपण हलवायचं आपल्या पोटाला, सेंट्रल गव्हर्नमेंटला. आपल्या शरीराच्या गावखेड्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. मग एडी पंजा दुखणार नाही, काही होणार नाही. मानेमध्ये स्पॉन्डिलायटिसची समस्या, ही समस्या, ती समस्या काही येत नाही बघा. आणि जिथं काही गॅप आला असेल तो पूर्ण भरून येतोय.
सूक्ष्म व्यायामाचा हा पहिला पाठ. आता हा प्राणायामचा दुसरा पाठ. या प्राणायामच्या करण्यामुळे सुद्धा आपण संपूर्णपणे आरोग्य संपन्न राहू शकतो. ज्याला काही हालचाल करताच येत नाही ते प्राणायाम करू शकतात. मुद्रा लावून सुद्धा आपला हा बेनिफिट घेऊ शकतो. आपण मुद्रा सुद्धा लावल्यामुळे आपलं संपूर्ण शरीराचं आरोग्य योग्य प्रकारे मेंटेन करायला मदत होते. वेगवेगळ्या मुद्रा आहेत, वेगवेगळ्या ॲक्युप्रेशर पॉईंट आहेत, थायरॉइडचा पॉईंट आहे. डाव्या हातामध्ये पॅनक्रियाचा पॉईंट आहे, त्याच्यावरती हार्टचा पॉईंट आहे, इकडे लिव्हरचा पॉईंट आहे. दोन्ही बोटांच्या मध्ये इथे डोळ्याचे पॉईंट आहेत. दोन्ही हातामध्ये डोळ्याचा पॉईंट आहे इथे दोन्ही हातामध्ये. इकडे शेवटच्या दोन बोटामध्ये कानाचा पॉईंट आहे दोन्ही हातामध्ये. मधी दोन्ही मधल्या बोटाच्या मध्ये खाली लंग्सचा पॉईंट आहे, लंग्स. आणि मध्यभागी तळहाताच्या मध्यभागी किडनीचा पॉईंट आहे. हा शेवटी दाबायचा आहे. केवळ नाकाने शिंकायचं आहे. जेवढाही जोर आपल्याला शक्ती लावायची ती नाकाने शिंकण्यामध्ये लावायची आहे. काही समस्या नसेल तर झमाझम कपालभाती करायला हरकत नाही आहे. हार्ट IBPची समस्या आहे, ब्लॉकेजची समस्या आहे, ऑपरेशन झालेलं आहे, तेव्हा त्याच्या ऑपरेशनच्या तीव्रतेनुसार 3 महिने, 6 महिने, 9 महिने, 12 महिने, त्याच्यानंतर मात्र सर्वजण करू शकतात, कपालभाती करू शकतात. आणि जेव्हा आपल्याला जास्तीची कपालभाती करायची आहे तेव्हा मात्र ती सूर्योदयापूर्वी करणं गरजेचं आहे. ते अर्धा तास, 1 तास. आता मी 1.5 तास केली, म्हणजे मी ती 3 पासून 4:30 पर्यंत माझी 1.5 तासामध्ये कपालभाती झाली. 10,000 अशी. कपालभाती जेवढी जास्त आपण करू तेवढं आरोग्य संपन्न जीवन शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला प्राप्त होणार आहे. अगदी सहजपणे आपल्या शरीरामध्ये जी व्यवस्था आहे, अनेक एनर्जी सेंटर्स आहेत, त्याला आपण चक्र बोलतो. सायन्स, मॉडर्न सायन्स त्याला सिस्टम बोलतो. या सर्व सिस्टम ॲक्टिवेट होतात. सर्वच्या सर्व सिस्टम ॲक्टिवेट होतात. आपल्या 37 ट्रिलियन सेल्स, त्याच्यामध्ये जे काही प्रोग्रॅमिंग केले परमेश्वरानं वेगवेगळे हार्मोन्स बनवण्याचं, ते हार्मोन्स निर्मिती होते.
आणि आपल्या सर्व सिस्टम ॲक्टिवेट होतात. आपले पंचप्राण ॲक्टिवेट होतात. प्राण, अपान, उदान, समान, व्यान, आणि हेच आपल्या शरीरामध्ये संपूर्ण चलनवलनाचं कार्य करत आहेत. जेव्हा आपले पंचप्राण योग्य आहेत, सबल आहेत, बॅलन्स आहेत, तेव्हा आपल्या शरीरामध्ये वात, पित्त, कफचा विकारसुद्धा येणार नाही आहे. वात, पित्त, कफसुद्धा समतोल राहील. आपले 5 उपप्राण देवदत्त, नाग, कृंकल, कूर्म आणि धनंजय हे सुद्धा आपले सबल राहतील. आणि हे सुरक्षा कवच आहे आपल्या शरीरामध्ये परमेश्वरानं दिलेलं. हे जे 5 उपप्राण आहेत, देवदत्त, नाग, कृंकल, कूर्म आणि धनंजय, हे सुरक्षा कवच आहे आपल्या शरीराचं. ते सबल होणार आहेत आणि बॅलन्स होणार आहे. क्रिया किती साधारण आहे बघा, पण संपूर्ण शरीरामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याची शक्ती या कपालभातीमध्ये आहे. कारण आपलं शरीर जे बनलेलं आहे, संपूर्ण डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत एक एक अंग जो बनलेला आहे तो आपला आहारापासून बनलेला आहे. आणि आहाराचं पाचन कोणी केलेलं आहे? आपल्या पोटाकडून झालेलं आहे. पोटाचे जे अंग आहेत वेगवेगळे, किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन, पॅनक्रियास, गॉलब्लॅडर, प्रोस्टेट, युट्रेस, ओव्हरी, हे सर्व अंग जर योग्य कार्यरत झाले तर आपल्याला पुन्हा चांगले दिवस येतील. गव्हर्नमेंटने चांगले दिवस आणले की नाही माहीत नाही, पण आपल्याला चांगले दिवस येण्याची गॅरंटी आहे. थांबूया. आता आपण करायचं आहे बाह्य प्राणायाम. 3 बंदासह, मूलबंद, उडियान बंद आणि जालेंदर बंद. शक्ती ऊर्ध्वगामी बनवायची आहे. कुंडलिनी शक्ती ऊर्ध्वगामी बनवायची आहे. कुंडलिनी शक्ती ऊर्ध्वगामी बनून एका एका चक्राला ॲक्टिवेट आणि बॅलन्स करून ती सहस्राधारपर्यंत पोहोचते. या कुंडलिनी शक्तीकडे, कुंडलिनी शक्ती जी आहे तिच्याकडे अपार शक्ती, गुणकौशल्य, बुद्धिमत्ता, ध्यान, प्रेम, सहनशीलता, एकात्मभाव, ये सर्व प्रचंड मात्रा में गुणकौशल्य या कुंडलिनी शक्तीकडे आपल्या अनेको जन्मापासून कॅरी फॉरवर्ड केलेले आहेत. ते आपल्या या जीवनामध्ये आपल्याला उपयोगी करायचे असतील तर आपल्याला बाह्य प्राणायाम जास्त वेळा करायचा आहे. यानंतर आपल्याला करायचं आहे उज्जाई प्राणायाम 3 वेळा. तो सुद्धा बाह्य प्राणायामप्रमाणे अनेक वेळा जास्त केला तर अधिक फायदाचा आहे. आपलं हे थायरॉइड म्हणजे विशुद्धी चक्र ॲक्टिवेट होणार आहे. त्याच्यासाठी आपण ह्या वेगवेगळ्या ॲक्युप्रेशर, उज्जाई प्राणायाम, कपालभाती, सिंहासन वगैरे जे करतोय त्याच्यामुळं आपलं विशुद्धी चक्र ॲक्टिवेट होणार आहे. आणि त्यामुळे आपण बाह्य प्राणायामद्वारा जी शक्ती ऊर्ध्वगामी बनवलेली आहे ती ऊर्ध्वगामी बनवलेली शक्ती आपल्या संपूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होण्यापूर्वी त्या शक्तीचं शुद्धीकरण करण्याची जबाबदारी आपल्या विशुद्धी चक्रावर परमेश्वरानं दिलेली आहे. आपण शक्ती ऊर्ध्वगामी बनवली, वरती उचलली, पण तिचं शुद्धीकरण झालं पाहिजे आपल्या शरीरामध्ये प्रवाहित होण्यापूर्वी. आणि त्याच्यासाठी आपला हा थायरॉइड विशुद्धी चक्र हे ॲक्टिवेट असलं पाहिजे आणि ते बॅलन्स असलं पाहिजे. यानंतर
आपण करूया सिंहासन. छोट्या छोट्या क्रिया आहेत, पण त्याचं महत्त्व जर समजावून घेतलं तर मग लक्षात येतं की अरे आपण हे सोडता कामा नये. हे जे विशुद्धी चक्र आहे, अनेक त्याची कार्य आहेत. मधून मधून वेगवेगळं कार्य तुम्हाला ऐकायला मिळेल. आपल्या इथं बिंदू चक्र आहे, ह्याच्यामध्ये कोणतं तत्व आहे कोणी सांगू शकेल? अमृत तत्व, गुरु तत्व आज्ञा चक्रामध्ये. इथं जे बिंदू चक्र आहे, इथून हे अमृत तत्व आहे. इथून सदैव अमृत टपकण्याची परमेश्वराने व्यवस्था केलेली आहे. आता हे अमृत जे आहे ते जर आपलं विशुद्धी चक्र ॲक्टिव्ह असेल, क्रियाशील असेल, तर ह्या अमृताचा ह्या विशुद्धी चक्राकडून पूर्ण उपयोग केला जातो आणि आपल्याला सदैव यौवन अवस्था प्राप्त होते. म्हणजे बुढापा येत नाही आहे. तेवढं सुंदर कार्य चेहऱ्यावर म्हणजे हा भाग जो आहे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची डिसऑर्डर येत नाही. डोळ्यावर चष्मा येणार नाही, केस पांढरी होणार नाही, ब्रेन पॉवर चांगली राहील, मेमरी स्ट्रॉंग राहील. म्हणजे ह्या ठिकाणी हा जो अमृत आहे, अमृत तत्व, त्याचा उपयोग कोण करणार आहे? विशुद्धी चक्र. आणि त्याच्यासाठी हा आपला थायरॉइड डिसऑर्डर होता कामा नाही आहे. आणि त्याच्यासाठी आपण हा नियमित 3-4 गोष्टी जो आपण कपालभाती जोडून करतो त्या करणं आवश्यक आहे. आता आपण करूया अनुलोम विलोम. संपूर्ण शरीराची शुद्धी, 72 करोड 72 लाख 10,201 दशनाड्यांची शुद्धी होते. आणि आपल्या शरीराच्या एका सेलपर्यंत आवश्यक पोषक तत्व ऑक्सिजन, ग्लुकोज आणि इन्शुलिन पोचणार आहे. ऑक्सिजन आणि ग्लुकोजचं ज्वलन होणार आहे, एनर्जी निर्माण होणार आहे, सॉफ्टवेअरची फाईल ओपन होणार आहे आणि आवश्यक हार्मोन्स जे परमेश्वरानं निर्धारित केलेलं आहे त्या सेलकडून त्याची निर्मिती होणार आहे. म्हणून आपल्याला हा अनुलोम विलोमसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. शरीरामध्ये कुठेही कंपवात होणार नाही. जर ब्लड सर्क्युलेशन योग्य झालं तर कंपवात येणार नाही. कुठलाही अंग असा त्याची म्हणजे बेवजह कारण नसताना हालचाल होते ती होणार नाही आहे. कुणाकुणाची मान हलत असते अशी करत त्याला गरज नाही आहे, तो स्वतःहून काही करत नाही आहे, पण तरीसुद्धा मान हलत असते. कुणाची बोटं हलत असतात, कुणाचे पाय हलत असतात. या सगळ्या गोष्टी ब्लड सर्क्युलेशन अभावाने. ब्लड सर्क्युलेशन जर चांगलं झालं तर या गोष्टी होणार नाही. म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी, या ज्या क्रिया आहेत त्या पूर्ण समर्पित भावाने करणं गरजेचं आहे. अनुलोम विलोम, दीर्घ घ्यायचा आहे, दीर्घ सोडायचा आहे, दीर्घ घ्यायचा आहे, दीर्घ सोडायचा आहे. कुठेही थांबायचं नाही, काय काउंटिंग करायचं नाही, काही नाही. जेवढा दीर्घ घेता येईल तेवढा घ्यायचा, जेवढा दीर्घ सोडता येईल तेवढा सोडायचा. जेवढा दीर्घ घेता येईल तेवढा घ्यायचा आहे, जेवढा दीर्घ सोडता येईल तेवढा सोडायचा आहे.
थायरॉईडचं कार्य किती महत्त्वाचं आहे ते आपल्याला हळूहळू कळेल. ह्या अमृत देण्याची व्यवस्था केली परमेश्वराने. हे अमृत योग्य प्रकारे शरीराच्या आणि जीवनाच्या कार्यासाठी उपयोगी अन्न जर आपल्याला आणावं असं वाटत असेल तर आपलं विशुद्धी चक्र म्हणजे थायरॉईड योग्य प्रकारे कार्यरत असणं गरजेचं आहे. चेहऱ्यावर सुरकुत्या येणार नाहीत, म्हणजे मॅक्झिमम आयुमध्ये युवा अवस्था दिसेल. अकाली वार्धक्य येत नाही आहे. ज्याचा पण थायरॉईड बिघडला त्याचं वय कमी असेल पण तो अकाली वार्धक्य आल्यामुळे अगदी म्हाताऱ्या माणसासारखा दिसतो. याचं कारण लगेच आता तुम्हाला समजेल की त्याचा थायरॉईड बरोबर कार्य करत नाही आहे. थायरॉईड बरोबर कार्य करत असेल तर अकाली वार्धक्य येत नाही आहे. म्हणजे वय कमी आहे पण हा अमृताचा उपयोग न झाल्यामुळे जास्त वयाच्या व्यक्तीसारखा तो दिसू लागतो. अकाली वार्धक्य आपण त्याला म्हणतो. आणि एखादा माणूस वय असून सुद्धा युवा दिसतो तेव्हा समजायचं की आपला थायरॉईड चांगला कार्य करतो.